नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। नेपाळमधील नाट्यमय घडामोडीनंतर नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांनी पंतप्रधान पद स्वीकारले आहे। त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत। अर्थात त्या सध्या अंतरिम पंतप्रधान आहेत। येत्या 6 महिन्यात म्हणजे 5 मार्च 2026 रोजी संसदीय निवडणुका घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे। या निवडणुकीनंतर नेपाळचे नवे पूर्णकालिक पंतप्रधान कोण असतील हे स्पष्ट होईल। भविष्यात सुशीला कार्की नेपाळ पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही। तुर्तास अंतरिम पंतप्रधान म्हणून नेपाळचे जनजीवन पूर्ववत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। गेल्या जवळपास संपूर्ण आठवडा नेपाळमध्ये हिंसाचार सुरू होता। हिंसक जमावाने अनेक नेत्यांचे घरे जाळली, संसदेलाही आग लावली। या उद्रेकानंतर नेपाळमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती। राजधानी काठमांडू तर हिंसाचाराचे केंद्रबिंदू होते, परंतु आता काठमांडूच्या अनेक भागातील संचारबंदी उठविण्यात आली आहे। नेपाळमधील उठावानंतर पंतप्रधान केपी ओली यांना पलायन करावे लागले असले तरी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते अजूनही सक्रिय आहेत। त्यांच्या पक्षाने संसद बरखास्त करण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाचा विरोध केला आणि या निर्णयाविरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे असे आवाहनही ओली यांच्या पक्षाने केले आहे। खरे तर सुशीला कार्की यांच्या नावावर सहज एकमत झालेले नाही, परंतु त्यांच्या नावाला होकार दिला नाही तर कदाचित नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही येऊ शकते अशी भीती वाटल्यानेच आधी त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट आणि नेपाळी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पंतप्रधान म्हणून नियुक्तीस संमती दिली। त्याच वेळी सुशीला कार्की यांच्या शपथविधीनंतर लगेच पुढच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा व्हावी ही अट देखील या पक्षांनी ठेवली होती, ती मान्य करण्यात आली। नेपाळ भारतासाठी भूराजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा देश आहे। सीमावर्ती देश असल्याने तेथील राजकीय स्थिरता भारताच्या हिताची आहे। चीन BRI च्या माध्यमातून आणि अमेरिका SAC च्या माध्यमातून नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे। दोन्ही महासत्तांची नेपाळमधील गुंतवणूक भारतासाठी चिंतेचा विषय आहे। या पृष्ठभूमीवर भारताविषयी सॉफ्ट कॉर्नर असलेल्या सुशीला कार्की यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती भारतासाठी दिलासादायकच म्हणावी लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।